नमस्कार, आपण पाहतात इंडिया लाईव्ह 24। मी प्रणव भांबरे आपलं या ठिकाणी स्वागत करतोय। घेऊन आलोय आजच्या बातम्या। करूया बातम्यांची सुरुवात। चंद्रपूर ते नागपूर महामार्गावरील वरोरा शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रात्री 10:45 घडली। वरोराच्या जवळील आनंदवनाला लागून असलेला हा भाग झुडपी जंगल म्हणून ओळखला जातो। मागील 4 महिन्यांपासून या मादी बिबट्याचे वास्तव्य आपल्या 2 पिलांसह त्या ठिकाणी असल्याचे अनेकांनी बघितले। रात्री हा बिबट्या महामार्ग पार करीत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मारला गेला। बछड यांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून वन विभागाने सादर बिबट्या तातडीने ताब्यात घेऊन चंद्रपूरला रवाना केले आहे। अधिक तपास सुरू आहे। नवी मुंबईमधील एकमेव नैसर्गिक पर्यटन स्थळ गवळीदेव व सुलाईदेव डोंगराच्या विकासासाठी खासदार राजन विचारे मागील काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहे। यासाठी वेळोवेळी वन विभाग व महानगरपालिका आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार व बैठका घेऊन चर्चा केली, परंतु निधी अभावी वन विभागाकडे आराखडा तयार नसल्यामुळे अद्याप सदर ठिकाणाचा पाहिजेसा विकास झालेला नाही। खासदार राजन विचारे यांनी संबंधित स्थळाचे महत्त्व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले व या स्थळाचा विकास केल्यामुळे नवी मुंबई शहराचे नावलौकिक वाढेल हे पटवून दिले। नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर व अधिकारी तसेच मुख्य वन संरक्षक अधिकारी नरेश झुरमुरे यांच्या समवेत खासदार राजन विचारे यांनी संबंधित डोंगराचा पाहणी दौरा केला। कशा पद्धतीने खर्च करण्यात येणार आहे आणि डेव्हलपमेंटमध्ये काय काय होणार आहे की जेणेकरून लोकांना एक वेगळं। नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी नक्कीच ही एक फार चांगली बाब आहे की जरी आपण मुंबईच्या एवढं जवळ असलो आणि संपूर्णतः विकसित शहर असलं तरीसुद्धा फॉरेस्ट एरिया आणि एवढा निसर्गसंपन्न भाग जो आहे हा आपल्या शहराच्या हद्दीमध्येच आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून याचा विकास करणं प्रस्तावित आहे। यासाठी जे काही विकास आपण करणार हे करत असताना स्थानिक पर्यावरण वनसंपदा याला कुठलीही हानी पोचणार नाही आणि त्या पद्धतीनेच निसर्गप्रेमी असतील पर्यावरणवादी असतील त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा आदर ठेवूनच आपल्याला या ठिकाणी जो काही विकास करायचा आहे तो प्रस्तावित करणं गरजेचं आहे। पण नक्कीच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे। त्या संबंधाने माननीय खासदार महोदयांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी ही व्हिजिट आयोजित करण्यात आली होती आणि महाराष्ट्र शासन त्यांच्या वतीने वन विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन आराखडा जो आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करणं प्रस्तावित आहे। हा सगळं प्रोजेक्ट रखडलेला आहे, नवी मुंबईची शान आहे हा सगळं पर्यटन स्थळ। मात्र कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट होताना दिसत काय मला वाटतं आज त्याचा मूर्त स्वरूप आज लाभलेलं आहे। आज तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त अभिजित बांगर साहेब इथे आहेत, मुख्य वनसंरक्षक झुरमुरे साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि वन खात्याची सर्व टीम अधिकारी आहेत। आणि आज तुम्ही जर बघितलं तर राज्य शासन त्याचबरोबर महापालिका आणि वन खातं या तिघां मिळून हा प्रोजेक्ट आता होतो आहे। हे जर पर्यटन स्थळ पहिल्या टप्प्यामध्ये पर्यटन स्थळ जे आहे ते घोषित होतं आहे। त्याचबरोबर हे जे सर्व आराखडे हे जे सर्व पाठवलेले आहेत आज त्याची व्हिजिट होती आणि ही सर्व पाहणी दौऱ्यामध्ये काय काय करायचं आहे किंवा काय कशा पद्धतीने करायचं आहे त्याची संबंध आराखडे ह्या संदर्भात पाठवलेले आहेत आणि त्यांची मंजुरी येत्या काही दिवसात येऊन हे 1-2 महिन्यामध्ये ह्या काही कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। आणि हा मला वाटतं आज तुम्ही जर बघितलं तर नवी मुंबई जे शहर जे आहे 108 स्क्वेअर किलोमीटर ह्या परिक्षेत्रामध्ये संबंध आहे, परंतु या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून गेले कित्येक वर्षापासून इथल्या ग्रामस्थांची त्याचबरोबर इथल्या संबंध नागरिकांची सुद्धा इथे मागणी होती की गवळीदेव आणि सुलाईदेवी ह्या दोन्ही ह्याचा विकास झाला पाहिजे आणि आज तो खऱ्या अर्थाने इथे वन खात्याचे चांगले अधिकारी इथे आपल्याला आले आहेत, महापालिकेचे आयुक्त आहेत, आदरणीय या खात्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याकडे सुद्धा हा प्रस्ताव दिलेला आहे आणि लवकरात लवकर ह्याची मंजुरी मिळून ह्या कामाला सुरुवात होईल जेणेकरून पर्यावरणाचा संबंध हे करून नियमामध्ये ठेवून हा प्रस्ताव आपण हा करतो आहे आणि याला मूर्त स्वरूपामध्ये येत्या 1-2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होईल।
मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता ओबीसी आरक्षणासाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरक्षण बचावासाठी ढाल मोर्चा आयोजित केला आहे. तुळजापूर येथे 6 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी ढाल मोर्चा आयोजित केला असून यात हातात ढाल घेऊन ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी ज्योती क्रांती परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी सांगितले आहे. येत्या 6 तारखेला ज्योती क्रांती परिषद ढाल मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी तुळजापूरमधून महाराष्ट्रातला पहिला मोर्चा या ठिकाणी निघत आहे. ज्योती क्रांती परिषद भूमिका स्पष्ट करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का नाही लागला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ज्योती क्रांती परिषदेची आहे. या राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर या राज्यामधले जिथं कायदे बनतात तिथले सदस्य खासदार महोदय अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत आहेत की ओबीसी समाजानं आता मोठं मन दाखवलं पाहिजे. याचा अर्थ असा होतो की ओबीसी समाजानं आता मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा मोर्चा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा तुळजापूरमधून निघत आहे. वडूज नगरपंचायतीच्या कारभाराच्या चौकशीसाठी वडूजचे माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे उपोषणाला बसले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधील खडीकरण डांबरीकरण कामाची चौकशी करावी. नकाशात नोंद नसणाऱ्या रस्त्यावर काही जणांनी निधी टाकला आहे अशा अनेक मागण्यांसाठी गोडसे हे खटाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मी प्रभाग क्रमांक 17 मधून संदीप निवृत्ती गोडसे नगरसेवक बोलतोय. आज माझ्या प्रभागामध्ये 90 लाख रुपयाची कामं रस्त्याची टाकलेली आहेत. ही कामं सत्ताधारी कॉन्ट्रॅक्टदार आणि मुख्याधिकारी यांनी संगनमताने ही कामं केलेली आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वी ही केलेली कामं याची सगळी बिलं काढलेली आहेत आणि आज रस्ते सगळे खराब झालेत, वाहून गेलेत. तात्पुरती डागडुगी करून आता जनतेची दिशाभूल करतायत. हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा मी वाया जाऊन देणार नाही. मी आज आमरण उपोषणाला बसलोय. ह्या मुख्याधिकाऱ्यांची आणि संबंधित ठेकेदाराची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय आणि स्वतः जिल्हाधिकारी या घटनास्थळी स्वतः भेट दिल्याशिवाय मी हे आमरण उपोषण सोडणार नाही. जनतेचा एकही रुपया मी वाया जाऊन देणार नाही. पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविषयी माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणाचं आम्ही जाहीर पाठिंबा त्यांना दिलेला आहे. वडूज नगरपंचायत जे विषय आहेत रस्त्याचे असतील गटाराचे असतील ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत. यामध्ये ठेकेदाराच्या नावावरती टेंडर काढली जातात आणि सातत्यात सत्य परिस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकारी हेच काम करत आहेत. त्यामुळे याच्यात कुठलेही सातत्य राहिलेलं नाही. यात भ्रष्टाचार चालू आहे. कुठलाही अधिकारी नगरसेवक काम करत असल्यामुळे तिथं भेट देत नाहीत आणि हे पूर्णपणे बिलं असे टक्केवारीच्या अनुषंगाने लिहिलेले जातात आणि यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचारासंदर्भात जे उपोषण चाललेलं आहे त्यांना त्या संदर्भात आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या पाठीशी राहू आणि जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही नगरपंचायत चालू देणार नाही आणि त्यावरती शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाच्या वतीने मोठे आंदोलन उभारू आणि या जनतेला त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून न्याय देऊ. वाशिमवरून पुणेकडे जात असताना बुलढाण्यातील सुलतानपूर नजीक नागपूर पुणे महामार्गावरील नदीत पुलाचा कठडा तोडून एक महिंद्रा 4 चाकी गाडी खाली कोसळली. या गाडीत असलेले 4 मधील 2 युवक जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 30 वर्षीय युवक योगेश दत्ता मोरे
व 32 वर्षीय विजय शंकर इंगोले हे जागीच ठार झाले आहेत, तर गणेश रमेश वाघ, ऋषिकेश दत्तात्रय आजमाणे दोघे जखमी झाले आहेत। हे युवक वाशिम येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून खोडकिडीने सोयाबीनचे पीक हिसकावून घेतल्यानंतर आता कपाशीच्या पिकावर बोंडअळी व बोंडअळीने घाला घातला आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर भाऊ कुणावार यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या पथकासह हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, आजनसरा, फुकटा व पोहणा या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कपाशीच्या पिकाचे बोंडअळी व बोंडसडीने केलेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी आमदार समीर भाऊ कुणावार यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधत त्यांना या संकटाने खचून न जाण्याचा सल्ला देत या नुकसानी शासनाने तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले। आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच, घेतोय रजा, धन्यवाद।